श्रद्धा. चॅप्टर 3 श्रद्धा. इच्छापूर्तीची स्पष्ट कल्पना आणि त्यावरचा विश्वास, श्रीमंतीच्या वाटेवरचं दुसरं पाऊल. श्रद्धा म्हणजे मानवी मनाचं प्रमुख रसायनशास्त्र. जेव्हा श्रद्धेला विचाराची जोड मिळते तेव्हा सुप्त मन लगेचच कंपन पावतं. तिला अधिक आध्यात्मिक सममूल्यात आणि मग तिला असीमित प्रज्ञेत परावर्तित करता येतं, जसं ते प्रार्थनेच्या बाबतीत होतं. श्रद्धा, प्रेम आणि कामवासना या सर्व प्रमुख सकारात्मक भावनांपैकी सर्वात शक्तिमान भावना आहेत. या तीनही एकत्रित होताच त्यांच्या विचाराला रंगविण्याची असा परिणाम होतो की तो तात्काळ सुप्त मनात पोहोचतो आणि त्या ठिकाणी ह्याच आध्यात्मिक सममूल्यात रूपांतर होतं आणि फक्त याच स्वरूपात त्याला असीमित प्रज्ञेचा प्रतिसाद मिळतो. श्रद्धेचा विकास कसा करावा? आता एक असं विधान करूया ज्याद्वारे आपल्याला इच्छेचं समतुल्य भौतिक वा आर्थिक रूपांतरण करतेवेळी स्वयंप्रेरित सूचनांचं तत्व गृहीत धरण्याचं महत्त्व ध्यानात येईल. ते विधान म्हणजे श्रद्धा ही एक अशी मानसिक अवस्था आहे जी सुप्त मनाला ठामपणे सांगून वा वारंवार सूचित करून स्वयंप्रेरित सूचनांच्या तत्वाद्वारे आणता येते वा निर्माण करता येते. उदाहरणार्थ, ज्या हेतूनं तुम्ही हे पुस्तक वाचत आहात त्याचा विचार करूया. तर हा हेतू साहजिकच अदृश्य विचारांना, इच्छेला तिच्या भौतिक रूपात म्हणजेच पैशात रूपांतरित करण्याची क्षमता प्राप्त करणे हाच. स्वयंप्रेरित सूचनांसंबंधी प्रकरणात दिलेल्या सूचनांचं पालन केल्यास तुम्ही आपल्या सुप्त मनाला हे पटवू शकता की तुम्ही ज्याची अपेक्षा करीत आहात ते तुम्हाला मिळेल असा तुमचा विश्वास आहे आणि मग ते त्या विश्वासाप्रमाणे क्रिया करेल आणि तुमचं सुप्त मन त्याचं परिवर्तन श्रद्धेत करेल. त्यानंतर तुम्ही जी इच्छा केली तिला मूर्त रूप देण्याचं निश्चित योजना तयार होईल. श्रद्धा ही एक अशी मानसिक अवस्था आहे जी तुम्ही ती 13 तत्व आत्मसात केल्यानंतर हवे त्यावेळी विकसित करू शकाल, कारण ती मानसिक अवस्था मग त्या तत्वांचं पालन आणि उपयोग केल्यानं आपसूक विकसित होते. तुमच्या सुप्त मनाला निश्चित सूचना वारंवार देत राहणं हीच एक श्रद्धेची भावना विकसित करण्याची ज्ञात पद्धत आहे. कदाचित या विधानाचा अर्थ अधिक स्पष्ट होण्यासाठी माणसं कधीही गुन्हेगार का होतात त्याचं खालील स्पष्टीकरणावरून अधिक सहाय्यक होईल. एका विख्यात गुन्हाशास्त्रज्ञाच्या शब्दात सांगायचं तर माणसं ज्यावेळेला प्रथमच गुन्ह्याशी संबंधित होतात तेव्हा ते त्याचा तिरस्कार करतात. जर ते गुन्ह्याशी काही काळ संबंधित राहिले तर त्यांना त्याची सवय होते आणि ते गुन्हा सहन करतात. जर ते अधिक काळ संबंधित राहिले तर ते त्याला आपलंसं करतात आणि त्यानं प्रभावित होतात. हे विधान म्हणजे कुठलीही विचारधारा सुप्त मनावर वारंवार बिंबवली तर ती अंततः सुप्त मनाला स्वीकार्य होते आणि ते त्याप्रमाणे क्रिया करतं आणि मग तुमचं सुप्त मन त्या विचार शलाकेला सहज प्रत्यक्ष उपलब्ध असलेल्या पद्धतीने भौतिक सममूल्यात रूपांतरित करतं. या विधानाशी समानधर्मीच होईल. याच संबंधात आता पुन्हा या विधानाचा विचार करू. सर्व विचार जे भावनामय झाले आहेत आणि श्रद्धेशी एकरूप झाले आहेत ते लगेचच आपल्या भौतिक सममूल्यात व तत्सम कार्यात परावर्तित करण्यास सुरुवात करतात. विचारांचं भावनामय रूप म्हणजेच त्यांना जोम, जीवन आणि क्रियेचं रूप देणारे घटक असतात. श्रद्धा, प्रेम आणि कामवासना या भावना जेव्हा विचार शलाकेशी एकत्र होतात त्यावेळी त्यांची क्रियाशीलता त्या भावना एकट्या असतानापेक्षा खूप अधिक तीव्र असते. केवळ श्रद्धेशी एकरूप झालेली विचारा शलाकाच नव्हे तर कुठल्याही सकारात्मक व नकारात्मक भावनेशी एकरूप झालेली विचारशलाकाही सुप्त मनापर्यंत पोहोचून त्याला प्रभावित करू शकतात. कुणीही दुर्दैवेचा बळी नसतो. या वरील विधानावरून तुमच्या हे ध्यानात येईल की सुप्त मन नकारात्मक विघातक स्वभावांच्या विचारांचं भौतिक सममूल्यात रूपांतर करेल, अगदी तसंच जसं ते सकारात्मक व विधायक स्वभावाच्या विचारांचं. यामुळे लक्षावधी लोक ज्या प्रकाराला दुर्दैव म्हणतात त्याचा सहज उलगडा व्हायला हवा. या जगात असे लक्षावधी लोक आहेत जे स्वतःला गरिबी, अपयश याचे बळी मानत असतात आणि त्याचं कारण म्हणजे ते अशा शक्तीला समजतात ज्यावर त्यांच्या मते त्यांचं काहीच नियंत्रण नसतं.
की त्या स्वतःच आपल्या दुर्दैवाचे निर्माते असतात. त्यांचं कारण त्यांच्या हा नकारात्मक विश्वास जो त्यांच्या सुप्त मनात रुजलेला असतो आणि मग त्याचं भौतिक सममूल्यात रूपांतर होत असतं. याच ठिकाणी पुन्हा हे सुचवणे उचित ठरेल की तुमच्या सुप्त मनावर तुम्ही ज्याचं भौतिक व आर्थिक सममूल्य चाहत असाल ती इच्छा रुजवू शकता आणि मग ते रूपांतर प्रत्यक्ष उतरेल अशी ही आशा असू द्या. तुमचा विश्वास व तुमची श्रद्धा हाच तुमच्या सुप्त मनाची क्रिया ठरवित असतो. तुमच्या सुप्त मनाला स्वयंप्रेरित सूचनांद्वारे आज्ञा देतेवेळी त्याला फसवण्यात तुम्हाला कुठलाच अडथळा नसतो. तसंच तर मी माझ्या मुलाच्या सुप्त मनाला फसवलं होतं ना. ही फसवेगिरी खरी वाटावी यासाठी तुम्ही आपली वागणूक अशी ठेवा की ज्यावेळी की तुम्ही आपल्या सुप्त मनाला आवाहन कराल त्यावेळी तुम्हाला हवी असलेली गोष्ट तुम्हाला मिळालीच असावी. मग तुमचं सुप्त मन प्रत्यक्ष आणि सरळ उपलब्ध असलेल्या माध्यमांद्वारे त्याला दिलेली आज्ञा जर ती विश्वासपूर्वक दिली गेली असेल तर तिच्या भौतिक सममूल्यात परावर्तित करेल. म्हणजे आता प्रयोगाद्वारे आणि प्रात्यक्षिकाद्वारे सुप्त मनाला कुठलीही आज्ञा श्रद्धेसह कशी द्यायची, याची क्षमता कशी मिळवायची त्याबद्दल पर्याप्त विवेचन करून झालंय. सरावानंतर त्यात संपूर्ण क्षमता येईल. फक्त सूचना वाचून ती येणं शक्य नाही. तुम्हाला आपल्या मनाच्या शक्तीला सकारात्मक भावनांचं उत्तेजन देण्यास प्रोत्साहित केलं पाहिजे. नकारात्मक भावना पूर्णपणे काढून टाकायला हव्यात. सकारात्मक भावनांनी भरलेलं मन श्रद्धारूपी मनस्थितीसाठी सर्वोत्तम असतं. असं भरलेलं मन आपल्या सुप्त मनाला इच्छेनुरूप सूचना देऊ शकतं आणि त्या सूचना ते सुप्त मन स्वीकारेल आणि त्यावर लगेच तशी कार्यवाही पण करेल. श्रद्धा ही मनाची अशी अवस्था आहे जिला स्वयंप्रेरित सूचनांद्वारे उत्तेजित केलं जाऊ शकतं. युगानुयुगे धर्मपुरुषांनी धडपडणाऱ्या मानवजातीला यावर श्रद्धा ठेवा, त्यावर श्रद्धा ठेवा, अमक्या परंपरेवर वा पंथावर श्रद्धा ठेवा अशा सूचनांचा भडीमार केला. पण ती श्रद्धा कशी ठेवायची हे मात्र त्यांनी कधीच सांगितलं नाही. त्यांनी हे कधीच सांगितलं नाही की श्रद्धा ही मनाची अशी अवस्था आहे जिला स्वयंप्रेरित सूचनांद्वारे उत्तेजित केलं जाऊ शकतं. सामान्य माणसाला सहज समजेल अशा भाषेत आपण आता आधीच अस्तित्वात नसलेल्या मनात श्रद्धा विकसित कशी करता येते त्या तत्वाबद्दल सर्व काही सांगण्याचा प्रयत्न करूया. स्वतःवर श्रद्धा असू द्या, आनंदावर श्रद्धा असू द्या. आपण प्रारंभ करण्यापूर्वी तुम्हाला स्मरण द्यायला हवं की विचार शलाकेला जीवन, शक्ती आणि क्रियाशीलता प्रदान करणारे श्रद्धा हे शाश्वत अमृत आहे. वरील वाक्य एकदाच नव्हे तर दोनदा, तीनदा, चारदाही वाचायला हवं तर ते अगदी मोठ्यानं वाचणे योग्य आहे. सर्व संपत्तीच्या संचयाचा प्रारंभ बिंदू आहे श्रद्धा. सर्व चमत्कार आणि जी रहस्य विज्ञानाद्वारे उलगडली जात नाही त्याचं मूळ आहे श्रद्धा. अपयशावरील एकमेव ज्ञात उपाय म्हणजे श्रद्धा. श्रद्धा हे एक असं मूलतत्व, एक असं रसायन आहे जे प्रार्थनेबरोबर मिश्रित केल्यावर कुणालाही अनंत प्रज्ञेशी सरळ संबंध स्थापित करता येते. श्रद्धा हे एक असं मूलतत्व आहे जे मानवाच्या निश्चित मनाने निर्मिलेल्या विचारांच्या सामान्य स्पंदनांना त्यांच्या आध्यात्मिक सममूल्यात परावर्तित करतं. श्रद्धा हे असं एकमेव माध्यम आहे ज्याच्याद्वारे अनंत प्रज्ञेच्या वैश्विक शक्तीचं दोहन करून मानव तिचा वापर करू शकतो. स्वयंसूचनांची जादू. याचं प्रमाण तर अगदी सोपं आहे आणि अगदी सहज प्रदर्शित केलं जाऊ शकतं. स्वयंसूचनांच्या तत्वात ते अवगुंठित आहे. म्हणूनच आपण आपलं लक्ष आता स्वयंसूचना या विषयावर केंद्रित करूयात आणि ते काय आहे व त्यात काय मिळवून देण्याची क्षमता आहे ते बघू. हे एक सर्वज्ञात सत्य आहे की अंततः कुणीही त्याच्या जीवनात वारंवार अनुभवल्या येणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. मग त्या संबंधीचं विधान खरं असो वा खोटं असो. जर कुणी एक असत्य गोष्ट वारंवार सांगत जाईल तर ती अंततः ती ते स्वीकारूनच त्या असत्यालाच सत्य असे मानते. मग तर तेच सत्य आहे असा त्याचा विश्वास बसेल. प्रत्येक मानव जसा आहे तसा असण्याचं कारण तो आपल्या मनात ज्या विचारांना थारा देतो त्यांचा त्याच्यावर पगडा असतो. जे विचार मानव आपल्या मनात जबरदस्तीने घालतो आणि त्यांना सद्भावनेने प्रोत्साहित करतो आणि ज्यांना आपल्या
एका वा अनेक भावनांशी निगडीत करतो, तेच विचार त्याच्या प्रत्येक हालचाल दिग्दर्शित करतात आणि नियंत्रित करतात आणि तशीच त्याची कामही असतात. आता आपण सत्ता संबंधात एक महत्वपूर्ण विधान करू. जे विचार कुठल्याही भावनांच्या संवेदनांशी मिश्रित असतात ते एका चुंबकीय शक्तीचं रूप घेतात आणि मग ते तत्सम व संबंधित विचारांना आपल्याकडे आकर्षित करतात. असा चुंबकीय स्पर्श झालेल्या विचाराची तुलना आपण सुपीक जमिनीत पेरलेल्या बीजाशी करू शकतो. ते बीज अंकुरतं, वाढतं आणि पुन्हा पुन्हा अनेक पटींनी वाढतं आणि मग जे मूलतः फक्त एक बीज होतं ते मग अगणित लक्षावधी समान बीजांची रूप धारण करतं. मानवी मन अशी कल्पना आकर्षित करत राहतं जे त्या मनात पूर्वीच वसलेल्या कल्पनांशी संवादी असतात. कुठल्याही विचार, कल्पना, योजना किंवा हेतू जे आपल्या मनात आधीच वसलेलं असतं ते आपल्यात सामावून घेतात आणि मग ते त्या व्यक्तीवर आपलं वर्चस्व गाजवतात, त्याच्या मनाला उत्तेजित करतात. आता आपण पुन्हा मूळ मुद्द्याकडे वळूया आणि कुठल्याही एका कल्पनेचं, योजनेचं वा हेतूचं मूळ बीज मनात कसं रुजवायचं ते बघूया. अशी माहिती सहज पुरवली जाते. कुठलीही कल्पना, योजना वा हेतू त्या संबंधी विचाराच्या पुनरुच्चाराद्वारे मनात पेरला जाऊ शकतो. अगदी त्याच हेतूने तुम्हाला तुमचा महत्वाचा हेतू किंवा निश्चित मुख्य लक्ष या संबंधीचं विधान लिहून काढून ते वारंवार मोठ्यानं वाचून काढायला व असे दिवसेंदिवस ती कल्पना तुमच्या सुप्त मनात रुजेपर्यंत करायला सांगितलं आहे. काही अवांछित विचार मनातून काढून टाकून त्याऐवजी तुमच्या जीवनाला एक सुव्यवस्थित वळण लावण्याचा निर्धार करा. आपल्या मनात असलेल्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींची नीट उजळणी केल्यास तुम्हाला असं आढळून येईल की तुमची एक मोठी दुर्बलता म्हणजे आत्मविश्वासाची उणीव ही आहे. अडचणीवर मात करून भित्रेपणाचं धैर्यात परिवर्तन करून स्वयंसूचनांद्वारे मार्ग सापडू शकतो. या तत्वाचा वापर सकारात्मक विचारशलाका लिहून काढून त्याचा पाठ करून वारंवार त्याचं मनन करून ते विचार तुमच्या सुप्त मनाच्या कार्यशैलीचा एक अविभाज्य भाग होईपर्यंत सहजपणे करता येते. आत्मविश्वासाचं गणित. आत्मविश्वासाचं गणित. प्रथम मला हे ठाऊक आहे की माझ्या जीवनाच्या निश्चित हेतूचं लक्ष मिळवण्याची क्षमता आहे. म्हणूनच ते मिळवण्यासाठी आवश्यक असलेली चिकाटीची निरंतर क्रियेची मी माझ्याकडून मागणी करीत आहे आणि तशी क्रिया करण्याचं वचन देत आहे. दुसरं, मला जाणीव आहे की माझ्या मनातील वर्चस्व असलेले विचार बाह्य भौतिक क्रियेचं रूप घेत असतात आणि क्रमाक्रमानं ते भौतिक सत्याचं रूप धारण करतात आणि म्हणूनच मी माझ्या मनातील विचार मी स्वतः होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तिमत्वावर दररोज 30 मिनिटेपर्यंत लक्ष केंद्रित करेन आणि त्याद्वारे माझ्या मनात एक स्पष्ट मानसिक रूप निर्माण करेन. तिसरं, मला जाणीव आहे की स्वयंसूचनांच्या तत्वाने आणि माझ्या मनात मी ठामपणे मांडलेल्या इच्छेने सरतेशेवटी माझा उद्देश प्रत्यक्षरित्या सफल होऊ शकेल. म्हणूनच मी दररोज 10 मिनिटे वेळ देऊन माझ्यातील आत्मविश्वासाचा विकास घडवून आणेन. चौथं, मी स्पष्ट शब्दात माझ्या जीवनातील मुख्य उद्देश लिहून काढला आहे आणि तो उद्देश सफल होण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास विकसित होईपर्यंत मी आता थांबणार नाही. पाचवं, जोपर्यंत सत्य आणि न्याय यावर ते आधारित नसेल तोपर्यंत कुठलीही संपत्ती व आपली स्थिती दीर्घजीवी असू शकत नाही. त्यासाठीच मी असं कुठलाही व्यवहार करणार नाही ज्या संबंधित सर्वांनाच तो लाभदायी नसेल. जे मार्ग मला व्यवहारात आणावयाचे आहेत ते आणि अन्य लोकांचं सहकार्य असे दोन्हीही मी माझ्याकडे आकर्षित करूनच मी यश प्राप्त करेन. दुसऱ्यांची सेवा करण्याच्या माझ्या तत्परतेनंच मी दुसऱ्यांना माझ्यासाठी काम करण्यास प्रवृत्त करेन. समग्र मानव जातीसाठी स्नेह विकसित करून मी द्वेष, हेवा, मत्सर, स्वार्थ आणि तुसडेपणा यांचा नायनाट करेन. कारण दुसऱ्यांसाठी नकारार्थी प्रवृत्ती मला कधीच यश लाभू देणार नाही. मी दुसऱ्यांना माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी प्रवृत्त करेन
कारण मी त्यांच्यावर आणि स्वतःवरही विश्वास ठेवेन. मी या योजनेवर स्वाक्षरी करेन, ती मुखोद्गत करेन, पूर्ण श्रद्धेनं दिवसातून निदान एकदा तरी ती मी मोठ्याने म्हणेन. म्हणजे हळूहळू तिचा माझ्या विचारांवर प्रभाव पडेल, कृतीवर प्रभाव पडेल आणि मग मी एक स्वावलंबी यशस्वी व्यक्ती होईल. या योजनेच्या पृष्ठभूमीवर सृष्टीचा एक असा नियम आहे ज्याचं स्पष्टीकरण आजपर्यंत कुणीही देऊ शकलेलं नाही. या नियमाला काय संबोधन द्यायचं ते काही महत्वाचं नाही. त्या संबंधात महत्वाचं सत्य हे आहे की तो नियम जरा विधायक सकारात्मक रूपाने वापरला तर तो मानवजातीच्या सुयशासाठी व कीर्तीसाठी उपयुक्त ठरतो. अन्यथा जर तो विघातक नकारात्मक रूपात वापरला तर तो तितक्याच तत्परतेने विनाशही करतो. या विधानात एक फार विशिष्ट सत्य दडलेलं आहे आणि ते म्हणजे लोक अपयशानं खचून जातात आणि आपलं उर्वरित आयुष्य गरिबी, दुःख, निराशेत घालवतात. ते स्वयंसूचनेचं तत्व नकारात्मक रूपाने अवलंबिल्यामुळे असं करतात. याचं कारण हेच असावं की सर्वच विचार शलाका शेवटी त्यांच्या सममूल्यांचं रूपात अवतरतात. नकारात्मक विचारांचे संकट. आपलं सुप्त मन विधायक आणि विघातक विचार शलाकांमध्ये काही भेद करत नाही. ते तर आपण त्याला जी काही सामग्री पुरवू त्या विचार शलाकेनुसार कार्य करीत असतं. आपलं सुप्त मन जर भयानं जो विचार दिला त्याची प्रतिक्रिया तितक्याच तत्परतेनं देत जेवढ्या तत्परतेनं ते धैर्यशील श्रद्धायुक्त विचारांची प्रतिक्रिया देत असतं. विजेच्या सकारात्मक वापरानं कारखान्याची चक्र फिरतात आणि समाज उपयोगी उत्पादनं तयार होतात आणि जर चुकीचा वापर केला तर ती जीव घेते. अगदी तसंच या स्वयंसूचनांचा नियमांचा आहे. तो तुम्हाला शांत व समृद्धी देईल, तसंच तो दुःखाच्या, अपयशाच्या आणि अगदी मृत्यूच्या दारातही लोटू शकतो. आणि हे सारं तुम्हाला त्या नियमाची कितपत जाणीव आहे आणि तुम्ही त्याचा कसा वापर करता त्यावर अवलंबून असतं. जर तुम्ही आपल्या मनाला भयग्रस्त शंका व अनंत प्रज्ञेच्या उपयोगाबद्दल स्वतःच्या क्षमतेवर अविश्वास यांनी भरून टाकाल तर तो स्वयंसूचनांचा नियम त्या अविश्वासाची प्रवृत्ती करून एक अशी योजना करेल ज्याद्वारे तुमचं सुप्त मन त्यांना त्यांच्या भौतिक सममूल्यात अवतरित करेल. जसं वाऱ्यावर चालणाऱ्या जहाजांपैकी एकाला तो पूर्वेकडे तर दुसऱ्याला पश्चिमेकडे घेऊन जातो, तसंच हा स्वयंसूचनांचा नियम तुम्हाला उच्च स्तरावर वा खोल गर्तेत घेऊन जात असतो आणि ही दिशा तुमच्या विचारांचं शीड तुम्ही कसं वापरता त्यावर अवलंबून असते. स्वयंसूचनांच्या नियमाच्या माध्यमानं कुणीही यशाची शिखर कसं गाठू शकतं ते या खालील कवितेत छान वर्णन केलेलं आहे. जर तुम्ही असा विचार केलात की तुम्ही हारताल तर तुम्ही हारता. जर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही साहस करू शकत नाही तर तुम्ही साहस करणार नाही. जर तुम्हाला जिंकायचं असेल पण तुम्ही असा विचार केला की तुम्ही जिंकणार नाही तर असं नक्कीच समजा की तुम्ही जिंकणार नाही. जर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही हरणार आहात तर तुम्ही हरतालच. कारण आपण या जगात बघत असतो की यश हे प्रत्येकाच्या इच्छेनुरूप असतं, ते तर प्रत्येकाच्या मनस्थितीत असतं. जर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही स्पर्धेत मागे पडलात तर तुम्ही मागेच राहाल. प्रगतीसाठी तुम्हाला उच्च विचार हवे. तुम्हाला कुठलाही पुरस्कार मिळण्यापूर्वी तुम्हाला स्वतःविषयी आत्मविश्वास हवा. जीवनाच्या युद्धात सशक्त व चपळ माणसांना नेहमीच विजय मिळत नाही, पण आधी व नंतर विजयवीर तोच ठरतो जो आपण जिंकणारच हा विचार बाळगतो. वरील कवितेत ज्या शब्दांवर विशेष जोर आहे ते पहा, पण तुम्हाला कवीच्या मनातील विचार उमगतील. तुमच्या मेंदूतील निद्रिस्त प्रतिभा. तुमच्या मानसिक ठेवणीत आत खोलवर कुठेतरी यशाचं बीज निद्रिस्त अवस्थेत आहे. त्याला जर जागवून क्रियाशील केलं तर ते तुम्हाला तुमच्या यशाच्या अशा शिखराकडे नेईल ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली देखील नसणार. वायलिनच्या तारांतून ज्याप्रमाणे एक निष्णात संगीत तज्ञ तुमच्यासमोर मधुर संगीताचे सूर निर्माण करतो, तद्वतच तुम्ही तुमच्या मेंदूच्या तळाशी निद्रिस्त असलेली प्रतिभा जागृत करून तिला तुम्हाला तुमच्या मनातील लक्ष्यांच्या उंचीवर तुम्हाला नेण्यास भाग पाडू शकाल. अब्राहम लिंकन जिथे जिथे प्रयत्न केला तिथे तिथे त्याला अपयश लाभलं. असं होण्यात त्यानं 40 गाठली. मग त्याला जीवनात एक अद्भुत अनुभव आला आणि त्याच्या हृदयात व डोक्यात निद्रिस्त असलेली प्रतिभा जागृत झाली.
आणि जगाला एक महान व्यक्तीचा लाभ झाला. पण तोपर्यंत तो अगदी नगण्य व्यक्ती होता. तो अनुभव दुःख आणि प्रेम या भावनांनी भरलेला होता. त्याला ॲन रटलेज, ज्या एकमेव स्त्रीवर त्यानं अगदी निस्सीम प्रेम केलं, तिच्याकडून मिळाला. हे तर एक सर्वविवादित सत्य आहे की प्रेम ही भावना आपल्या मनाची श्रद्धा या स्थितीशी निगडीत आहे. आणि त्याचं कारण असं की प्रेमामुळे कुणाच्याही मनातील विचारशलाका त्याच्या भौतिक सममूल्यांमध्ये परावर्तित होऊ शकते. आपल्या संशोधन कार्यातच सदरहू लेखकाला असामान्यपणे यशस्वी झालेल्या शेकडो लोकांच्या जीवनाचा आणि यशाचा अभ्यास करते वेळी असा शोध लागला की त्यातील जवळजवळ सर्वात जणांच्या पाठीशी एका स्त्रीच्या प्रेमाचं पाठबळ होतं. जर तुम्हाला श्रद्धेच्या शक्तीचा पुरावाच हवा असेल तर ज्या लोकांनी त्या शक्तीचा वापर केला त्यांच्या उज्ज्वल यशाचा अभ्यास करा. या सूचीच्या अग्रभागी नाव आहे नाझरीन. ख्रिस्ती धर्माचा आधाराचा मुळी श्रद्धा आहे. ख्रिस्ती धर्माच्या आधाराचं मुळी श्रद्धा आहे. मग कितीही लोकांनी या महान शक्तीच्या अर्थाचं कितीही विडंबन केलं असो व त्याचा उलट अर्थ लावला का असेना, ख्रिस्ताच्या शिकवणीचं आणि यशाचं सार मग ते चमत्कार म्हणून का दाखवलं असेना, श्रद्धेशिवाय कमी व जास्त काहीच नाही. जर कदाचित चमत्कार कुठे अस्तित्वात असतील तर ते मनाच्या श्रद्धा या स्थितीतूनच उपजतात. आपण आता श्रद्धा या भावनेची शक्ती जगातील एकूण सर्व संस्कृतींना सुपरिचित असलेल्या अशा भारताच्या महात्मा गांधींच्या उदाहरणाद्वारे बघूया. या व्यक्तीमध्ये जगाला श्रद्धेच्या अस्तित्वाचं शक्यतेचं सर्वात ज्वलंत उदाहरण सापडलं आहे. कुणाही जीवित व्यक्तीपेक्षा अधिक आकर्षण शक्ती गांधींमध्ये होती आणि ती त्यांच्याकडे कुठलंही सनातन धन, पैसा, युद्धपोत, सैनिक व अन्य युद्ध सामग्री अजिबात नसताना. गांधींजवळ पैसा नव्हता, घर नव्हतं, घालायला कपड्यांचा सूट नव्हता, पण तरीही त्यांच्याकडे शक्ती होती. त्यांनी ती शक्ती कशी मिळवली? त्यांनी ती श्रद्धेचं तत्व नीट समजून घेऊन त्यातून निर्माण केली आणि ती श्रद्धा 20 कोटी लोकांच्या मनात बिंबवून मिळवली. गांधींनी 20 कोटी लोकांना एकत्र आणून त्यांना ते एकाच मताचे असल्याचं बिंबवून त्यांची एकजूट घडवून आणण्याचं अद्भुत कार्य करून दाखवलं. श्रद्धेशिवाय या जगात अन्य कुठलीही शक्ती हे अद्भुत घडवू शकेल? एका कल्पनेनं दौलत कशी उभी केली? कुठलाही व्यापार वा उद्योग चालविताना श्रद्धा आणि सहकार्य यांची गरज असल्यामुळे उद्योजक व व्यापारी लोक ज्या पद्धतीनं काही मिळण्यापूर्वी देण्याचं तत्व पाळून दौलत कशी उभी करतात ते आपण एका घटनेचं विश्लेषण करून पाहूया. ही घटना आहे सन 1900ची. त्यावेळी युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशन अस्तित्वात येत होतं. तुम्ही आता ही कथा वाचताना ही मूलभूत गोष्ट ध्यानात असू द्या आणि मग कल्पनांना प्रचंड दौलतीचं मूर्त रूप कसं दिलं गेलं ते सहज समजून येईल. अशा प्रचंड दौलती कशा उभारल्या जातात याबद्दल अचंबा वाटणाऱ्यांपैकी जर तुम्ही एक जण असाल तर मग ही युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशनच्या निर्मितीची कथा तुम्हाला सारं काही सांगेल. जर तुम्हाला लोक विचार करून श्रीमंत होऊ शकतात याबद्दल जराही शंका असेल तर ही कहाणी त्या शंकेचं निरसन करेल. कारण या युनायटेड स्टेट्स स्टीलच्या कथेत तुम्हाला या पुस्तकात वर्णित तत्वांच्या बऱ्याच भागांचं पालन झालेलं आढळेल. एका कल्पनेच्या प्रचंड शक्तीचं हे विलक्षण वर्णन न्यूयॉर्क वर्ल्ड टेलिग्राम मध्ये ज्यांच्या अनुमतीनं ते इथं देत आहोत जॉन लोवेल यांनी अतिशय नाट्यमय पद्धतीने केलं होतं. $1 बिलियन रात्री भोजनानंतरचं भाषण. ज्यावेळी 12 डिसेंबर 1900च्या सायंकाळी 5th अव्हेन्यू येथील युनिव्हर्सिटी क्लबच्या भोजनगृहात राष्ट्राचे आर्थिक जगतातील जवळजवळ 80 अर्धवयू पश्चिमेतून आलेल्या एका तरुण उद्योजकाचा सत्कार करण्यासाठी जमले होते. त्यावेळी अर्ध्या डझनहून अधिक लोकांना काहीच कल्पना नव्हती की ते अमेरिकन औद्योगिक इतिहासातील एका सर्वाधिक महत्वाच्या घटनेचे साक्षीदार होणार होते. जे. एडवर्ड सिमन्स आणि चार्ल्स स्टीवर्ट स्मिथ आपल्या पिट्सबर्ग भेटीत त्यांना लाभलेल्या चार्ल्स एम श्वाब यांच्या पाहुणचारांना भारावून जाऊन कृतज्ञता म्हणून फक्त 38 वय असलेल्या लोहपुरुषाची
पूर्वेकडील बँकिंग व्यावसायिकांशी परिचय करून देण्याच्या हेतूनं हा भोजन समारंभ आयोजित केला होता. पण त्यामुळे बराच गोंधळ उडेल अशी त्यांना अजिबात कल्पना नव्हती. खरं म्हणजे त्यांनी आधीच त्याला असा इशारा दिला होता की त्या कडक न्यूयॉर्क शर्टांच्या आतील हृदय वक्तृत्वाला प्रतिसाद देणार नाहीत आणि त्याला स्टीलमन, हॅरिमन, हँडरफील्ड सारख्या दिग्गजांना कंटाळा येऊ द्यायचा नसेल तर त्यानं आपलं साधं सोपं भाषण 15 ते 20 मिनिटांहून अधिक न लांबवता संपुष्टात आणावं. अगदी जॉन पियर पॉन्ट मॉर्गन देखील श्वाबचा खास पाहुणा म्हणून त्याच्या उजव्या बाजूस जेवणाच्या टेबल समोर बसून फक्त थोड्या वेळापुरते हजर राहणार होता. पत्रकार आणि अन्य लोकांच्या मते हा इतका सामान्य प्रसंग होता की दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांमध्ये त्याचा कुठेही उल्लेख नव्हता. तर मग ते दोघे यजमान आणि त्यांचे पाहुणे यांनी रितसर 7 व 8 कोर्सेसचं जेवण घेतलं. त्यावेळी अगदी मोजक संभाषण झालं आणि ते देखील अगदी सीमित विषयांवरती. काही बँकर्स आणि दलालांची श्वाब यांच्याशी भेट झाली होती. श्वाब यांचे उद्योग मोनोनागेला नदीच्या काठावर उभारले होते आणि त्याबद्दल कुणालाच माहिती नव्हती. पण ती संध्याकाळ पार पडण्यापूर्वीच त्यांना आणि त्यांच्याबरोबर आर्थिक जगताचे बादशाह मॉर्गन यांना आश्चर्याचा धक्का बसून $1 बिलियन मूल्याचं बाळ युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशन जन्माला यायचं होतं. हे मात्र दुर्दैवच की त्यावेळी चार्ली श्वाब यांच्या व्याख्यानाच्या इतिहासासाठी तर कुठेच संग्रही नाही. कदाचित ते एक घरगुती व्याख्यान असेल. शिवाय व्याकरणदृष्ट्याही ते अशुद्ध होतं, कारण श्वाबनं कधी भाषेच्या डौलदारपणाकडे लक्ष दिलं नाही. पण चुटके आणि विनोद मात्र भरपूर होते. पण तरीही त्यानं त्यात अंदाजानं 5 बिलियन संपत्तीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पाहुण्यांना प्रभावित करण्याची चुंबकीय शक्ती होती. पण तरीही ते संपल्यानंतर जमलेले लोक आपल्या जागी खिळून होते आणि श्वाबचं ते भाषण तब्बल 90 मिनिटे चाललं होतं. उंच असुविधाजनक आसनांवरून उठून नाच चालू असताना मॉर्गननं श्वाबला बाजूला एका खिडकीपाशी नेलं आणि तिथं ते दोघे आणि 1 तासभर बोलत होते. श्वाबच्या व्यक्तिमत्वाचा जादू आता कार्यरत झाला होता, अगदी पूर्ण शक्तीनिशी. पण तरीही त्याहून अधिक महत्वाचं आणि दीर्घकालीन टिकणारं काही असेल तर श्वाबनं प्रस्तुत केलेली पोलाद व्यवसायाच्या विस्तारीकरणाची अगदी स्पष्ट अशी योजना. त्यापूर्वी बिस्किट, पोलादी तार, साखर, रबर, विस्की, तेल इत्यादी उद्योगात असलेल्या मॉर्गनला अनेकांनी पोलाद व्यवसाय देण्यासाठी सुचवून बघितलं होतं. पक्का जुगारी जॉन डब्ल्यू गेट्सनं त्याला विनवणी केली होती, पण मॉर्गनने त्याच्यावर अविश्वास दर्शविला होता. शिकागोचे स्टॉक ब्रोकर्स बिल वजीम बंधू, ज्यांनी एका मॅच ट्रस्ट आणि कॉर्पोरेशनची उभारणी केली होती, त्यांनी अयशस्वी प्रयत्न केला होता. खेडेगावातील एक सामान्य वकील एल्बर्ट एच गॅरी यांनीही प्रयत्न केला होता, पण ते आपला प्रभाव पाडू शकले नव्हते. श्वाबच्या प्रभावी वक्तृत्वाचा प्रभाव JP मॉर्गन यांना अशा उंचीवर घेऊन गेला की तेथून त्यांना जी योजना तोपर्यंत केवळ झटपट श्रीमंतीच्या मागे असलेल्या मूर्खांचं एक वेगळं स्वप्न वाटत होतं, त्यात सर्वात धाडसी आर्थिक गुंतवणुकीचे अगदी ठोस परिणाम स्पष्ट दिसून आले. एका पिढीपूर्वी प्रारंभ झालेल्या त्या आर्थिक चुंबकत्वामुळे ज्यात हजारो छोटे व काही वेळा अक्षम्य प्रबंध असलेल्या कंपन्या मोठ्या आणि चुरस चिरडून टाकणाऱ्या मोठ्या उद्योगात परावर्तित झाल्या, त्यात जॉन बी गेट्स या उद्योगातील चाचांच्या जाळ्यात सापडून पोलाद उद्योगात शिरल्या होत्या. गेट्सनं छोट्या उद्योगांच्या शृंखलेतून अमेरिकन स्टील अँड वायर कंपनी काढली होती आणि मॉर्गनच्या सहाय्यकानं फेडरल स्टील कंपनीही निर्माण केली होती. पण तब्बल 53 भागीदारांनी चालवलेल्या अँड्र्यू कार्नेगी यांच्या प्रचंड ट्रस्टच्या तुलनेत या सगळ्या कंपन्या व कॉर्पोरेशन अगदी सामान्य होत्या. ते आपल्या समाधानासाठी एकत्र जरी असले तरी ते कार्नेगीच्या कंपनीला ते साधा पोचाही पाडू शकणार नव्हते, याचे मॉर्गनला चांगली जाण होती.
त्या लहरी स्कॉट कार्नेगीला याची कल्पना होती. आपल्या स्किबो कॅसलच्या उंचीवरून अगदी करमणूक म्हणून आणि मग द्वेषानं त्यानं मॉर्गनच्या छोट्या कंपन्यांना आपल्या उद्योगात ढवळाढवळ करताना बघितलं. त्यांचं ते प्रयास जास्त प्रभावी होऊ लागतात. कार्नेगींच्या भावनांचा उद्वेग संतापात आणि मग बदलाच्या भावनेत झाला. आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या प्रत्येक कारखान्यासारखा कारखाना तो काढू लागला. आतापर्यंत त्याने वायर, पाईप, हुप्स किंवा पोलाद निर्मितीला हात लावला नव्हता. त्या कंपन्यांना फक्त कच्चं पोलाद पुरवून मग त्यांना हवी त्या आकार देण्याची मुभा दिली होती. आता मात्र श्वाब या आपल्या मुख्य आणि सक्षम हस्तकाला हाताशी धरून त्यानं आपल्या शत्रूंना धूळ चारण्याचा चंग बांधला. त्याचवेळी श्वाब यांच्या भाषणात मॉर्गनला आपल्या संयुक्त प्रयोगाचं सूत्र सापडलं होतं. सर्वात प्रचंड अशा कार्नेगी विना एक ट्रस्ट बनवणं म्हणजे खरा ट्रस्ट झालाच नसता. एका लेखकाने म्हटल्याप्रमाणे तो एक बेदाना नसलेला बेदाना पुडिंग झालं असतं. 12 डिसेंबर 1900च्या रात्री झालेल्या श्वाबच्या त्या भाषणात एवढी आशा जागवली, जरी तशी खात्री नव्हती, की तो प्रचंड कार्नेगी उद्योग मॉर्गनच्या छत्राखाली घेणं शक्य आहे. त्या भाषणात त्यानं पोलाद उद्योगाच्या विश्वातील भविष्य, सक्षमतेसाठी पुनर्गठन, विशेषज्ञता, अयशस्वी कारखाने बंद करणं आणि प्रतियश उद्योगांवर लक्ष केंद्रित करणं, कच्च्या धातूची ने-आण करण्यात मितव्ययिता, भांडवलावरील व्याज आणि अन्य खर्च आणि कार्यालये, विदेशी बाजारात शिरकाव या गोष्टींचं स्पष्ट विवेचन केलं होतं. त्याहूनही अधिक म्हणजे त्यानं त्यातील लुटारूंना आपल्या लुटारूपणातील चुका दाखवून दिल्या होत्या. त्यांचे हेतू त्यानं सांगितलं फक्त मक्तेदारी निर्माण करून, किमती वाढवून त्यातून स्वतःला प्रचंड लाभांश मिळवून घेणं एवढंच होतं. श्वाबनं आपल्या विनोदी शैलीत त्या पद्धतीला नावं ठेवली. त्या नीतीच्या अदूरदृष्टीपणात त्यानं आपल्या श्रोत्यांना सांगितलं, विस्तारासाठी भुकेल्या व्यवसायाला गवसणी घालण्यासारखं आहे. पोलाद स्वस्त केल्यानं त्याच्या म्हणण्याप्रमाणे एक निरंतर विस्तारणारा बाजार निर्माण होईल. पोलादाचे नवनवे उपयोग शोधले जातील आणि विश्वाच्या बाजारातील एक मोठा हिस्सा हस्तगत करता येईल. खरं म्हणजे त्याला स्वतःला कल्पना नसतानाही त्यावेळी श्वाब हा पुढील मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या उद्योगांचा प्रज्ञा ठरला होता. तर असं हे युनिव्हर्सिटी क्लबवरील रात्रीभोजन संपलं होतं. मॉर्गन घरी परतला. तो श्वाबच्या गुलाबी भविष्यवाणीबद्दल विचार करीतच. श्वाब पीटर्सबर्गला परतला आणि अँड्रो कार्नेगीचा पोलाद व्यवसाय बघू लागला. गॅरी व अन्य लोक आपला स्टॉक व्यवसायातून परतून पुढील चाली घडण्यात रमले. पण नंतर फार काळ लोटला नाही. श्वाबनं प्रस्तुत केलेले विचार मॉर्गननं आठवड्याभरात पचवले. ज्यावेळी त्याला त्यात काही आर्थिक नुकसान नसल्याची खात्री झाली, त्यावेळी त्यानं श्वाबला निमंत्रण धाडलं. पण तो तरुण फार लाजाळू निघाला. श्वाबनं सांगितलं की जर कार्नेगीला आपल्या विश्वासू कंपनी प्रेसिडेंटला वॉल स्ट्रीटच्या बादशाहबरोबर प्रेमलाप करताना आढळून आलं तर त्याला ते रुचणार नाही, कारण कार्नेगी त्या स्ट्रीटवर कधीही व्यवसाय न करण्याची प्रतिज्ञा केली होती. मग मध्यस्थ झालेल्या जॉन डब्ल्यू गेट्सनं असं सुचवलं की जर श्वाब सहजच फिलाडेल्फिया येथील वेले व्हेऊ हॉटेलात आल्यास तिथे जेपी मॉर्गनही सहजच येईल. पण जेव्हा श्वाब तिथे पोहोचला तो मॉर्गन आपल्या न्यूयॉर्क येथील निवासस्थानी असुविधाजनक आजारी पडला आणि मग त्या वयस्क माणसाच्या आग्रही निमंत्रणाखातर श्वाब न्यूयॉर्कला गेला. त्या सावकाराच्या ग्रंथालयाच्या प्रवेशद्वारी जाऊन उभा राहिला. काही आर्थिक इतिहासकार असं ठामपणे सांगतात की या नाटकाच्या प्रारंभापासून शेवटपर्यंत नेपथ्य अँड्रू कार्नेगी यांचंच होतं. अगदी श्वाबला जेवणाचं निमंत्रण, ते गाजलेलं भाषण, मग रविवारी रात्रीची श्वाब मॉर्गन भेट, अगदी सारं काही त्या धूर्त स्कॉटनं जमवून आणलं होतं. पण सत्य मात्र एकदम विरुद्ध होतं. ज्यावेळी श्वाबला तो व्यवहार पूर्ण करण्यासाठी सांगितलं त्यावेळी त्याला हे देखील ठाऊक नव्हतं की द लिटल बॉस अँड्रू ज्या कार्नेगीला तो अपवित्र मानत होता त्याच्या समूहाला आपल्या व्यवसाय विकण्याचं कधीही मान्य करेल. पण तरीही श्वाबनं आपल्या स्वतःच्या हस्ताक्षरातील कॉपर प्लेटच्या आकड्यांचे 6 कागद आपल्याबरोबर नेले होते आणि त्यात
त्याचं मतानं नवीन धातू व्यवसायात सहभागी होणाऱ्या प्रत्येक पोलाद कंपनीची प्रस्तावित कमाईची क्षमता दर्शविण्यात आली होती. एक संपूर्ण रात्रभर 4 जण त्या आकड्यांचा अभ्यास करीत होते. त्यांचा प्रमुख होता अर्थातच मॉर्गन. पैशाच्या संपूर्ण अधिकारावर त्याचा ठाम विश्वास होता. त्याच्याबरोबर होता त्याचा अरिस्टोक्रॅटिक भागीदार रॉबर्ट बेकन, एक अभ्यासू हुशार गृहस्थ. तिसरा होता जॉन बी गेट्स, ज्याला मॉर्गन एक जुगारी समजायचा आणि त्याला आपला हस्तक म्हणून वापरायचा. चौथा होता श्वाब, ज्याला त्या काळी जीवित असलेल्या कुणाही व्यक्तीपेक्षा पोलाद निर्मिती आणि विक्रीचं सर्वाधिक ज्ञान होतं. संपूर्ण चर्चेमध्ये पिट्सबर्गहून आलेल्या आकड्यांबद्दल कुणीही काहीही शंका प्रदर्शित केली नाही. जर त्यानं श्वाबनं असं म्हटलं की कोण्या एका कंपनीचं मूल्य अमकं आहे, तर ते तेवढंच असेल, जराही अधिक नाही. त्यानं सुचविलेल्या कंपन्या नव्या संचात सामावून घेण्यासाठीही तो आग्रही होता. त्यानं एक अशा कॉर्पोरेशनची कल्पना केली होती ज्यात कुठेही पुनरावृत्ती नव्हती. मग त्या मित्रांच्या गटाला तृप्त करण्यासाठी देखील जे आपल्या कंपन्या मॉर्गनच्या रुंद खांद्यावर थोपवू चाहत होते. पहाट झाली. मॉर्गन उठून उभा राहिला. त्यानं आपली पाठ सरळ केली. आता फक्त एक प्रश्न अजून अनुत्तरित होता. तू अँड्र्यू कार्नेगीला विक्रीसाठी पटवू शकशील असं तुला वाटतं का? त्यानं विचारलं. मी प्रयत्न करू शकेन, श्वाब म्हणाला. जर तू त्याला विक्रीसाठी पटवू शकला तर पुढील जबाबदारी मी उचलेन, मॉर्गन म्हणाला. इथपर्यंत सर्व काही ठीक होतं. पण कार्नेगी ते विकेल, ती किती किंमत मागेल? श्वाबनं 32 कोटी डॉलर्सचा अंदाज दर्शविला होता. आपली किंमत तो कशा रूपात घेईल? सामान्य अंश की प्रिफर्ड स्टॉक्समध्ये, बॉन्ड्समध्ये, नगदी? $1 बिलियन 1/3 भाग कुणीच नगद रूपात उभा करू शकत नाही. जानेवारीतील कडाक्याच्या थंडीत वेस्टचेस्टर येथील सेंट अँड्र्यूज येथे गोल्फचा खेळ चालला होता. तिथे अँड्र्यू आपला थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर चढवून होता आणि त्याचा उत्साह कायम ठेवण्यासाठी चार्ली श्वाब सारखा बडबड करीत होता. पण जवळच असलेल्या कार्नेगी कॉटेजमध्ये ते दोघे उबदार वातावरणात येऊन बसेपर्यंत व्यवसाय संबंधात एकही शब्द उच्चारला गेला नव्हता. आणि मग ज्या आग्रहपूर्वकतेने युनिव्हर्सिटी क्लबवरील 80 लक्षाधीशांना श्वाबनं मोहिनी घातली होती, त्याच आग्रहाने आता त्याने म्हाताऱ्या गृहस्थास सुखासीन निवृत्त जीवन आणि त्याच्या अन्य सामाजिक कार्यासाठी कल्पनातीत लक्षावधी डॉलर्सची शाश्वती सादर केली. कार्नेगीने स्वीकृती दर्शवली. एका कागदावर आपला अपेक्षित आकडा लिहून श्वाबला दिला आणि म्हणाला, ठीक आहे, या किमतीला आपण विकू शकू. तो आकडा होता $40 कोटी. श्वाबने दर्शवलेल्या $32 कोटी मध्ये 2 वर्षात झालेल्या $8 कोटी डॉलर्सची मूल्यवृद्धी जोडण्यात आली होती. काही काळानंतर अटलांटिक महासागरावरील जहाजावर बसलेले असताना तो स्कॉट्समन मॉर्गनला म्हणाला, मी तुझ्याकडे $1 कोटी अधिक मागायला हवे होते. जर तू मागितले असतेस तर तुला ते मिळालेही असते, मॉर्गनने त्याला हसतच सांगितलं. त्या सौद्याचा चांगलाच गवगवा झाला. एक ब्रिटिश वार्ताहरानं तार पाठविली की विदेशी पोलाद जगताला तर ते प्रचंड काम बघून आश्चर्याचा धक्का बसला. एल कंपनीचे अध्यक्ष हॅडले तर म्हणाले, जर ट्रस्ट कंपनीच्या व्यवहारावर नियंत्रण घातलं नाही तर येत्या 25 वर्षात आपल्या राष्ट्राला वॉशिंग्टन येथेही एक बादशाह स्थापित झालेला दिसेल. पण चाणाक्ष शेअर दलाल कीने यांना लगेचच कामाला लागून अतिशय तत्परतेने सगळा नवा स्टॉक विकत घेण्याचा सपाटा चालवला आणि झटक्यात अतिरिक्त झालेलं $60 कोटी भांडवल शोषून टाकलं. त्यामुळे कार्नेगीला आपले लक्षावधी डॉलर्स मिळाले, मॉर्गनला आपल्या कष्टाचे $62 कोटी मिळाले आणि गेट्स ते गॅरी या खेळाडूंना आपले लक्षावधी डॉलर्सही मिळाले. 38 वर्षांच्या श्वाबला त्याचा पुरस्कार मिळाला. तो नव्या कॉर्पोरेशनचा अध्यक्ष झाला आणि 1930 पर्यंत आपला अधिकार गाजवला. संपत्तीचा प्रारंभ विचारांतून होतो.
तुम्ही आताच वाचलेल्या प्रचंड व्यवसायाची ही नाट्यपूर्ण कहाणी म्हणजे इच्छेला तिचं भौतिक सममूल्य असलेलं रूप कसं प्राप्त होतं त्याचं अगदी चपखल उदाहरण आहे. त्या प्रचंड व्यवसायाची कल्पना म्हणजे फक्त एका माणसाच्या मनातील निर्मिती होती. त्याच माणसाच्या मनात त्या व्यवसायाला पोलाद कारखान्यांनी दिलेलं आर्थिक स्थैर्य ही योजनाही निर्माण झाली होती. त्याची श्रद्धा, त्याची इच्छा, त्याची कल्पनाशक्ती, त्याचा आग्रह हे युनायटेड स्टेट्स स्टील्स अस्तित्वात येण्यास कारणीभूत होते. त्या कॉर्पोरेशननं ताब्यात घेतलेले पोलाद कारखाने आणि यंत्रसामग्री तर ते कायद्याने अस्तित्वात आल्यावर त्यांच्याकडे प्रासंगिकरित्या आले होते. पण या तर्क व्यवहाराचं काळजीपूर्वक विश्लेषण केल्यास हे ध्यानात येईल की कॉर्पोरेशनच्या ताब्यात असलेल्या संपत्तीचं मूल्य आता सर्व व्यवस्था एकाच प्रबंधनाखाली आल्याने जवळजवळ 600 दशलक्ष डॉलर्सनं वाढलं होतं. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर चार्ल्स एम श्वाबची कल्पना आणि ज्या श्रद्धेनं विश्वासानं त्यानं ती JP मॉर्गन आणि इतरांच्या गळी उतरली त्याचा प्रत्यक्ष लाभ म्हणजे अंदाजे 6 लक्ष डॉलर्स होता. फक्त एका कल्पनेचं एवढं मूल्य म्हणजे थोडकं नव्हे. युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशन चांगलंच फोफावलं. ते अमेरिकेतील सर्वात श्रीमंत शक्तिमान कॉर्पोरेशनपैकी एक झालं. हजारो लोकांना नोकऱ्या दिल्या, पोलादाचे नवे उपयोग शोधून काढले आणि नव्या पेटाही उघडल्या. याचाच अर्थ श्वाबची ती कल्पना ज्यामुळे 6 दशलक्ष डॉलरचा लाभ झाला त्यात किती शाश्वती होती. संपत्तीचा प्रारंभच विचाराने होतो. त्याच्या रकमेची सीमा मात्र ज्या माणसाच्या मनात तो विचार उपजतो त्यावर अवलंबून असते. श्रद्धा ती सीमा हटवते. तुम्ही आपल्या जीवनात कशाचाही सौदा कराल, मग त्याचं मूल्य काही असो, तेव्हा तुम्ही आपल्या मूल्याचा आग्रह धरा.